आज दिनांक 18/7/2024 रोजी संख्येतील आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर येथे आरोग्य अधिकारी गुरकुले साहेबांना भेटून संघ गावातील स्वच्छतेबद्दल एक निवेदन देण्यात आले। या निवेदना यापेक्षा अगोदरही एक आम्ही 21/6/2024 रोजी 24ला निवेदन दिलं होतं। त्या कुठल्या संदर्भात म्हणजे संघ गावातील पिण्याचे पाणी आणि गटारी, महिलांची शौचालय, मुतारी अशा सर्व अनेको मूलभूत गरजांची सोयीसुविधा नसल्यामुळे बाहेरून आलेल्या नागरिकांना व गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। या अनुषंगाने आपण प्राथमिक आरोग्य केंद्र आयुष्मान मंदिरला आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून संबंधितावर काय ते असेल ते आदेश करा आणि चौकशी करून सर्वसामान्यांना एक न्याय मिळवून द्या, अशा पद्धतीने आम्ही निवेदन दिलतो। त्या निवेदनाचे आम्ही त्याचा पाठपुरावा घेत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनासुद्धा आपण निवेदन दिलतो आणि माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती जत यांनासुद्धा आपण निवेदन दिलतो आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि संबंधितांना सर्वसुद्धा आम्ही निवेदन देऊन चौकशीसाठी मागणी केलतो। त्या संघाने पंचायत समितीचे आपले मंडले साहेब आणि आरोग्य विभागाचे बारापत्रे साहेब यांनी सुद्धा ग्रामपंचायतीला भेटून चौकशी केली आणि त्याचे अहवालसुद्धा आले आहे आणि अहवाल समाधानकारक नसल्यामुळे त्याचा अजून आम्ही पुढील ह्याच्यामध्ये चौकशीसाठी लावणार आहे आणि समाधान जोपर्यंत सर्वसामान्य न्याय मिळते तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही। सर्वसामान्यांना मूलभूत गरजापासून वंचित आहेत, त्यासाठी आपण सर्व गावकऱ्यांच्या वतीने आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब मॅडमना सुद्धा भेटून पुढील काही काम रखडलेले काम पूर्ण करतो असे त्यांनी पण सांगितले। उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा भेटलेले आहे आणि जिल्हा परिषदचे ग्रामपंचायतच्या विभागाला सुद्धा भेटून विनाश पाटील साहेबांना पण सुद्धा भेटले आहे। सर्व जिल्हा परिषदपासून पार पंचायत समितीपर्यंतचे सर्व अधिकारी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहेत। फक्त प्रत्यक्षात तिथं काय झालं आहे, आदेश होते आणि अंमलबजावणी होत नाही, हे मूळ अडचण आहे। सर्वसामान्य शासनाकडून पूर्ण आदेश झालेला आहे आणि ते आदेशाचे अहवाल माझ्याकडे संपूर्ण आहे, फक्त काय प्रत्यक्षात इथं स्पॉटवर काम झालं नाही। त्यासाठी आपण भविष्यकाळात संबंधित अधिकाऱ्यांना स्पॉट व्हिजिटसाठी बोलवणार आहे, असं हे आमच्या निवेदनाचे काय आणि पुढील 2-4 दिवसामध्ये वाट पाहून आणि संबंधितावर योग्य ती चौकशी करून कारवाई व्हावी यासाठी आपण पुढील कारवाईसाठी पुढील पावलं विचारणार आहे असं म्हणून